नमस्कार, नाशिकचा शेफमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवतो एकदम बढिया आणि जबरदस्त अशी पावभाजी. तर त्याला काय करायचं, आपल्याला 2 बीट घ्यायचे आहेत बारीक चिरून, एक गाजर घ्यायचं आहे, वाटाणे घ्यायचे आहेत, फ्लावर घ्यायची आपली अर्धी आणि एक बटाटा घ्यायचा आपल्याला आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे सगळ्या भाज्या बरं का. आणि आता याला आपल्याला प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. तर अशा प्रेशर कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत त्याला. जवळपास 1.5 ग्लास पाणी आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये. त्या भाज्या ज्या आपण घेतल्यात ना, ते थोड्याशा डुबल्या पाहिजे त्याच्यामध्ये बरं का, एवढं लक्षात ठेवा. आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यात, ढवळून घ्यायचं मस्त बढिया. आणि छोटं कुकर असेल ना तर 3 शिट्या काढून घ्या आणि मोठं कुकर असेल तर 2 शिट्या काढायच्या मीडियम टेम्परेचरवर, मध्यम गॅसवर बरं का. हे बघा, भाज्या ज्या आहेत ना त्या पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायच्यात बरं का. एकदम अशा आहे ना नरम झाल्या पाहिजे एकदम. तुम्हाला जर 2-3 शिट्यामध्ये जर वाटत असेल की नाही झालं तर आणखी 1-2 शिट्या काढून घ्या, पण भाज्या एकदम आपल्याला शिजवून घ्यायच्यात, कारण त्याला आपल्याला आता मॅश करायचं आहे. तर कुकरमध्येच ना त्याला मस्त मॅश करून घ्यायचं आहे संपूर्ण एकदम व्यवस्थित. मिक्सरमध्ये नाही करायचं बरं का, मॅशरच पाहिजे त्याला. मॅशरच यूज करा. मॅशरनेच त्याला मस्त मॅश करून घ्या. हे बघा, आपण ते बीट यूज केले ना, तर बीटनंच त्याला एकदम नॅचरली रेड कलर आलेला बघा, किती मस्त लाल दिसते. फूड कलर वगैरे आहे ना, हे बाहेरचं घाण विष वगैरे काहीच वापरायचं नाही बरं का. नॅचरल भाज्या एकदम जबरदस्त. विंटर व्हेजिटेबल्स यूज केलेत आपण सगळे, हिवाळी भाज्या म्हणतात ना. आता कढई ना एकदम मस्त गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकून घ्यायचं अगोदर, आणि त्याच्यातच थोडंसं बटर पण टाकून घ्यायचं आपल्याला त्या तेलामध्येच, आणि त्याला ना मेल्ट करून घ्यायचं व्यवस्थित. बघा, आता बटर मस्त मेल्ट झाले. त्याच्यामध्ये ना एक कांदा एकदम बारीक चिरलेला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे व्यवस्थित. एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा. तर त्याच्यामध्ये ना 1 चमचा ठेचलेला अद्रक लसूण आहे ना टाकून घ्यायचा बरं का. त्यालाही फ्राय करून घ्यायचं मोठ्या आचेवर 1 मिनटं. कांदा पण आपला मस्त फ्राय झालेला आहे. बढिया, किती मस्त दिसते बघा. आता ठेचलेल्या अद्रक लसूणची जी चव आहे ना पावभाजीला इतकी जबरदस्त बनवती ना, खरंच सांगतो. आता त्याच्यामध्ये ना 1 टोमॅटो एकदम बारीक चिरलेला ना, 1 ते 1.5 टोमॅटो मस्तपैकी त्याला फ्राय करून घ्यायचा आहे. मोठ्या आचेवरच फ्राय करायचा बरं का. टोमॅटो एकदम नरम झाला पाहिजे. बघा, मस्त टोमॅटो फ्राय झाला आहे. आता त्याच्यामध्ये ना लाल मिरची पावडर टाकायची आपल्याला 1 ते 1.5 चमचा. आणि हा घरगुती पावभाजी मसाला आहे तो 2 चमचे टाकायचे. मी स्वतःच बनवला आहे. तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला पावभाजी मसाला घरगुती कसा बनवायचा ते एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये व्हिडिओ करून सांगेल. याला देखील आता 1 मिनटं मोठ्या आचेवर फ्राय करून घेऊ आपण बढिया. बघा, तो घरगुती पावभाजी मसाल्याचा इतका मस्त सुगंध सुटला आहे ना, खरंच सांगतो. खूप सोपं आहे बरं का. बढिया. आता हा जो मसाला आपण तयार केला आहे ना कांदा टोमॅटोचा, त्याला पण आहे ना मॅश करून घ्यायचा बरं का. म्हणजे कसं खाताना ते कचकच लागत नाही, म्हणजे नाही का कांदा टोमॅटो वगैरे ना असं येत नाही तोंडात. बढिया पद्धतीनं मॅश करून घ्यायचं आहे. ही ॲक्च्युली माझ्या मिसेसची पद्धत आहे बरं का, मी नाही बनवत आहे. तिला खूप जबरदस्त जमते पावभाजी, आणि बिर्याणी पण खूप बढिया येते तिला. तो बिर्याणीचाही व्हिडिओ मी घेऊन येईल 1-2-3 दिवसात. हे बघा, लाल कलर दिसतोय का, बीटमुळं किती जबरदस्त लाल कलर आलेला आहे, एकदम नॅचरल. 2च बीट वापरले तरी पण मी छोटे बरं का. आता मॅश केलेले जे व्हेजिटेबल्स आहेत ना ते टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये सगळे. आता मस्त मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये ना हळद टाकलेली नाही बरं का. हळद मुद्दाम टाकलेली नाही, कारण हळदने ना तो थोडासा पिवळा रंग थोडासा हे होतो, आणि जो लाल रंग आपल्याला आणायचा ना पावभाजीला तो दबल्या जातो. हे बघा किती मस्त दिसते. आणि याला जी खरी टेस्ट आहे ना हे आपल्या घरगुती पावभाजी मसाल्याची बरं का, खरंच सांगतो तुम्हाला. बघा, आता त्याच्यामध्ये ना आपल्याला जवळपास अर्धा ग्लासापेक्षा थोडंसं जास्त ना पाणी टाकून घ्यायचं आहे. टाका ना
थोडंसं पातळसर करायचं. तुम्हाला जर घट्ट हवं असेल ना तर या स्टेजला तुम्ही त्याला फिनिश करू शकता, पण थोडंसं पातळसर चांगलं लागतं खायला. त्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता त्याच्यामध्ये ना थोडंसं आहे ना चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. मीठ थोडं व्यवस्थित आणि सांभाळूनच टाका बरं का, कारण भाज्या उकडवताना ना आपण त्याच्यात मीठ टाकलेलं आहे, तर खूप खारट नको व्हायला. मस्त मिक्स करून घेऊ. घरगुती पावभाजीची टेस्टच खूप वेगळी लागते पण बरं का. गाड्यावर तुम्ही किती वेळेस खा, पण घरच्या पावभाजीला आहे ना तोड नाही. आणि हेल्दी, खूप हेल्दी. आता त्याच्यामध्ये बटर टाकायचं आपल्याला परत थोडंसं. बटरने मस्त शाईन येते. आणि त्याला आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे, मेल्ट करून घ्यायचं आहे पूर्ण. लगेच मेल्ट होऊन जातं 1-2 मिनटातच, कारण पावभाजी खूप गरम आहे ना. आता मस्त त्याच्यावर हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची एकदम बारीक चिरलेली. लिंबू आताच टाकायचं नाही बरं का याच्यामध्ये. लिंबू जेव्हा तुम्ही प्लेटीत घ्याल ना पावभाजी सर्व कराल तेव्हा तुम्ही साईडला लिंबू ठेवायचं. आता जर लिंबू टाकलं ना तर इतकं गरम आहे ना ते की ते लिंबू आहे ना कडू लागेल, त्याची टेस्ट कडवट लागेल पावभाजीची बरं का, एवढं लक्षात ठेवा. आता एक तवा घ्यायचा, त्याला गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकायचं फक्त 1 चमचाभर बरं का. आणि त्याच्यामध्ये ना ही पावभाजी जी आपण बनवली ना ती थोडी टाकून घ्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि 2 पाव घ्यायचेत, मधोमध कापून घ्यायचेत आणि त्याच्यावरती आपल्याला असे भाजून घ्यायचे. दोन्ही बाजूनी ना ती चटणी त्याला लागली पाहिजे अशा पद्धतीने भाजून घ्यायचे बरं का. आणि अशाच पद्धतीने जेवढे पाव तुम्हाला खायचेत ना सगळे ना भाजून घ्यायचेत मस्त. हे बघा किती सुंदर दिसत आहेत. तर अशा पद्धतीने सगळे पाव तुम्हाला जेवढे खायचे आहेत तेवढे करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने बनवा मस्त घरच्या घरी एकदम जबरदस्त आणि हेल्दी पावभाजी. खूप सुंदर, खूप चविष्ट. व्हिडिओ आवडल्यास मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली ते. तर पुन्हा भेटूया.